नमस्कार मित्रांनो, मी मयूर बांगरे गावाकडचे ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आलो आहे आमच्या गावाला आहे आमच्या गावची जी मूळ दैवत कुलदैवत आहे ती मुक्ताई। तिचा कळस बसवायचा आज नवीन मंदिर बांधले त्याचा तोच मी व्हिडिओ बनवणार आहे आज। आता मी आहे सध्या आमच्या मारुती मंदिरामध्ये बसलेलो आहे, तर चला तिकडे जाऊ आता मंदिराकडे आणि बघू कसं काय चाललंय तिकडे। हे बघा आता सध्या मी मारुती मंदिरामध्ये बसलेलो आहे, इथं आता न जाणार आहे तिकडं, तर चला जाऊ पुढे मंदिराकडे। आता जाऊ तिकडे मंदिराकडे, तिकडे सगळे मित्र आहेत आपले, इथं मागं आहे ते। आता जाऊ मंदिराकडे, चला पाय पाय जाऊ आपण। विठ्ठल बांगरे यांचाही साखरवाडी विकास प्रतिष्ठानतर्फे सन्मान करण्यात येत आहे। श्री नामदेव बांगरे यांचा सन्मान करत आहे गणेश नामदेव बांगरे। मित्रांनो इथं मंदिर आहे आपलं मुक्ताईचं, हेच मंदिराचं काम झालं आणि तिथं आज कळस बसवायचा आहे, तिथं कार्यक्रम चालू आहे सध्या बाहेर। तर मित्रांनो आता जेवण करून इथं ग्रामपंचायत जवळ येऊन बसलोय, अजून कार्यक्रम बाकी तो संध्याकाळी। तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करत राहा आणि कसा वाटतो कमेंट करून नक्की कळवा। इकडं मारुतीचं मंदिर आहे आणि इकडं आता तो कार्यक्रम आहे, तो मंदिर आहे मुक्ताईचा, तिथं कळस बसवायचा आहे। तर चला मित्रांनो आता चालू घरी, समाधान आई माझ्यासोबत पाय पाय चालू आहे आता घरी। रूम खूप लांब जायचे, टाइम पण झाला आता संध्याकाळी। बघत ब्लॉग कंटिन्यू बघत राहा। तर मित्रांनो अजून खूप लांब जायचे, 2-3-3.5 किलोमीटर माझं घर आहे गावापासून, अजून खूप लांब आहे। आता चालू आहे पाय पाय 1-2 ऊन पण लागू राहिले जास्त। बघा शाळेमध्ये आपण बारीकपणी शाळेत होतो, आता नवीन वर्ग झाला इथं, पहिल्यांदा मी होतो तेव्हा इथंच होतो, एकच वर्ग होता। ह्या शाळेमध्ये मी 4थी पर्यंत शिक्षण घेतलंय। तर चला आता इथं पाणी प्यायला थांबलो होतो, मला तुम्हाला शाळा पण दाखवून घेऊ, हे बघा। तर मित्रांनो आता बसलो जेवण करायला आणि आता मी जाणार आहे गावामध्ये। दुपारी पण कार्यक्रम होता आणि अजूनही रात्रीचा पण आहे, तो बी तुम्हाला दाखवणार आहे, जेवढा दाखवता येईल तेवढा दाखवणार आहे। आणि नंतर मी झोपायला आलो की मग नाही दाखवता येणार, 9-9:30 वाजेपर्यंत जेवढं दाखवता येईल तुम्हाला तेवढं दाखवणार। आणि मग हा ब्लॉग तुम्ही कसा वाटला कमेंट करून कळवा मला। तर मित्रांनो आता चाललो आहे मी गावामध्ये, माझ्यासोबत समाधान पण आहे आणि आता गावामध्ये आम्ही दोघंच चाललो आहे। लोक पण चाललेत तसे रोडने, पण मग अंधार आहे नाही का, चाललो आहे आता गावामध्ये आणि हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा। दुपारी जसं आलतो पाय पायी तसंच आता गावामध्ये चाललो आहे, चला भेटू गावामध्ये गेल्यानंतर। तर मित्रांनो तुम्हाला मी मंदिर दाखवतो लांबून कसं दिसतंय, लायटिंग डेकोरेशन केलेलं आहे, तुम्हाला मी दाखवतो कसं दिसतंय। हे बघा मंदिर अशा प्रकारे दिसतंय, आपण थोडं लांब आहे त्याच्यामुळं काय एवढं क्लिअर दिसत नाही, जवळ गेल्यानंतर बघूच कसं दिसतंय ते, चला। तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे हा मंदिर दिसतोय आपला मुक्ताईचा, तिथून स्टार्ट आहे, तो गेट बनवला आहे तिथं, तर बघ तिथं बनवलं आहे, तिथून लायटिंग बसवलेली आहे, इकडं पूर्ण मंदिराला बसवलेली आहे आणि इकडे मंडपामध्ये पण बसवलेली आहे, पण इथं बॅनर लावले त्याच्यामुळे दिसत नाही ती। दिवसा एवढं चांगलं नव्हतं दिसत, तेवढं नाईटला एवढं मस्त दिसतं व्ह्यू।
हा बघा, हा गेट आहे इथं. इथं पण एकदम मस्त लायटिंग बसवलेली आहे. आणि तिथं साई लाईट्स पैठण त्यांचा मोबाईल नंबर आणि आलेल्या भक्तांचे स्वागत असं नाव येते तिथं. कल्चारोन 16 श्री क्षेत्र साकीरवाडी. हे बघा मित्रांनो, लांबून असा व्ह्यू दिसतोय मस्त. व्ह्यू नाही म्हणता येणार, पण डेकोरेशन म्हणता येईल, लाईट डेकोरेशन. तर हे बघा अशा प्रकारे दिसतोय. तिकडं मंदिर आहे, तिथपर्यंत पूर्ण लाईट बसवलेली आहे इथून गेटपासून. गेली वणीच्या डोंगरी वो माय मनिया बाबाई न गेली वणीच्या डोंगरी वो माय मनिया बाबाई. तर मित्रांनो, इथं वाघमेळाचा कार्यक्रम होणार आहे. आता तयारी चालू आहे, अजून थोडी, अजून तयारी झाली नाही. बोल ना. झूम केला का बघा, वेगळा दिसताय. झूम केला का तर मित्रांनो, आता पोचलोय घरी आणि आता खूप झोप चालली. तर चला सर्वांना गुड नाईट. आणि ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आपल्या चॅनलला कोणी जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या भावाला वरती न्या. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या.